आता येईल. ओके. मी आल्यावर शेअर करायचं ठरवलं. हो. एक सेकंद. ठीक. शेअर. आज होम आहे ना. हा. प्रसाद नाही आहे म्हणून बजेटला लवकर जायचंय. आता आलं का? आला आला. हम्म. चत्वार पुरुषाः इति बाध्वः. चार पुरुष आहेत म्हणून बाध्व लोक म्हणतात. शरीर पुरुष, छंद पुरुषो, वेद पुरुषा, महापुरुष इथे. चार कोणते पुरुष? एक शरीर पुरुष आणि दुसरा छंद पुरुष आणि वेद पुरुष तिसरा, महापुरुष म्हणून चौथा इथे. आता त्यापैकी शरीर पुरुष म्हणून जे म्हणतात ना, शरीर पुरुष इति यम अवोचाम, ज्याच्याबद्दल आम्ही सांगायचा विचार करत आहोत, तर एव अयम दैहिक आत्मा. तो दुसरा कोणी नाही. शरीर पुरुष म्हणजे दैहिक आत्मा जो आहे की नाही, तो शरीर पुरुष. तस्य यः अयम अशरीरः प्रज्ञात्मा सरसः. त्या ह्या देहाचा जो आत्मा आहे की नाही, दैहिक आहे की नाही आत्मा, जरा हा जो अशरीर नावाचा, शरीर नसलेला असा प्रज्ञानरूपी, प्रज्ञरूपी म्हणजे प्रज्ञाच रूपी रस आहे, तोच मुख्य आहे. छंद कोणता आहे त्याचा? तर पुरुष छंद आहे. छंद पुरुष इति यम अवोचाम, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. यम अवोचाम अक्षर समाम्नाय एव, त्याच्याबद्दल आपण सांगायला लागलेलो आहे, तोच अक्षर समाम्नाय, अक्षरांचा मेळ. समाम्नाय सम्यक आमनाय, जवळ आणणे. अक्षरांना सगळीकडे, सगळ्या अक्षरांना जवळ आणणे, त्याला समाम्नाय म्हणतात. सम्यक आमनाय हा समाम्नाय, अक्षर समाम्नाय हा सगळ्या अक्षरांचा एके ठिकाणी आणणेपणा, याला समाम्नाय म्हणतात. तसं एतस्य अकारो रसा, त्या सगळ्या अक्षरांना जे एके ठिकाणी आणतो, त्यापैकी आकार हा रस आहे. प्रत्येक अक्षरांचा आकार हा रस आहे. हम्म. आकार हा रस हा. वेद पुरुष इति यमोचाम येन वेदान्वेद, ज्या आकाराला आपण वेद पुरुष असं म्हणून म्हणतो की नाही, ज्या अक्षर शब्दवाच्या असणाऱ्या रसाला वेद पुरुष असं म्हणतो, त्याच्याबद्दल आपण बोलतो. आणि जे आपण सांगतो, उच्चारण करतो, त्याला सगळ्याला वेद असं म्हणतात. वेदान्वेद, त्याच गोष्टीला वेद असं म्हणतात. ऋग्वेदम, यजुर्वेदम, सामवेदम, ते तीन आहेत. एक ऋग्वेद आहे, दुसरं यजुर्वेद आहे आणि तिसरं सामवेद आहे. तस्य एतस्य ब्रह्मारसा, ह्या ऋग्वेद यजुर्वेद सामवेदाला रस कोणता बाबा? तो रसाला म्हणजे आकार हा रस आहे. तो आकार शब्द वाच्य असणारा ब्रह्मा सगळ्या तिन्ही वेदांचा रस आहे. तस्मात ब्रह्मांडम ब्रह्मिष्ठम कुर्वीत, म्हणून ब्रह्मा जो आहे की नाही, त्याला ब्रह्मिष्ठ करावं लागेल. ब्रह्मिष्ठ म्हणजे ब्रह्मामध्ये विलीन असणारा, ब्रह्माबद्दल जाणणारा. हा फार ब्रह्मिष्ठ आहे म्हणतो तो. पण भ्रमिष्ठ कसा असतो तसा ब्रह्मिष्ठ. भ्रमाने युक्त असणाऱ्याला भ्रमिष्ठ म्हणतो, तर ब्रह्मज्ञानाने युक्त असणाऱ्याला ब्रह्मिष्ठ म्हणतो. तस्मात ब्राह्मणम ब्रह्मिष्ठम कुर्वीत, म्हणून ब्राह्मण कसा असावा? ब्रह्मिष्ठ असणारा ब्राह्मण असतो ना, जो असतो त्यालाच ब्राह्मण. ठीक कोणालाही ब्राह्मण म्हणलं तर चालत नाही. ब्रह्मिष्ठ असावा, ब्रह्मनिष्ठ असावा, तो ब्रह्माच्या बद्दल जाणीव असणारा असावा, असा अर्थ. यो यज्ञस्य उल्बणम पश्चेत, जो यज्ञ नाव परमात्म्याचं उल्बण म्हणजे किंवा आउटकमिंग, उल्बण शब्दाचा अर्थ आउटकमिंग, ज्याला जो यज्ञाच्या पासून यज्ञ नाव परमात्म्याला त्याच्यातून जाणून घेतो. ब्रह्मिष्ठ असणारा ब्राह्मण काय करतो? तो ब्राह्मण यज्ञ नामक परमात्म्याला ओळखून काढतो, उल्बण म्हणजे बाहेर काढतो, समजून घेतो. कसे महापुरुष इथे यम अवोचाम, ज्याला आपण महापुरुष असं म्हणतो, ज्या
यज्ञ परमात्म्याला बाहेर काढतो की नाही, समजून घेतो की नाही, त्याला जो समजून घेतो त्यालाच महापुरुष इति यमोचाम, महापुरुष असं म्हणावं. संवत्सर एव प्रध्वंसयन, संवत्सर त्याच्यामधला प्रध्वंसयन, बाकी सगळे दूर करत, दूर करत म्हणजे दुसऱ्या गोष्टी सगळ्या दूर करत त्या परमात्म्याचं ज्ञान आपल्याला लागतं. म्हणजे यज्ञनाव परमात्म्याच्या बद्दल समजून घेत असताना दुसऱ्या गोष्टी आपण विचार करू नाही, ते सगळे दूर करणे असा अर्थ आहे. प्रध्वंसयन म्हणजे ते सगळं दूर करणे. अन्यानी भूतानी भावयन अन्यानी, दुसरे जे भूत आहेत की नाही ते सगळे ऐक्य भावानी समजून घेऊ नयेत. अन्यानी भूतानी ऐक्याभावयन, ऐक्य आहे असं कधीही समजून घेऊ नये. अभावयन म्हणजे समजून घेऊ नाही. अन्यानी त्या परब्रह्माला, एकदम परमात्म्याला सोडू, ज्याला आपण महापुरुष म्हणतो, त्याला सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीला आपण विचार करायला जाऊ नये. म्हणजे यज्ञ परमात्म्याचे विषय विषय सोडून दुसरे विषय विचार करू नये. तस्य एतस्य असा आदित्योरसा, त्या गोष्टीला आदित्य हा रस रूपाने असतो त्या ठिकाणी, त्यालाच आदित्य म्हणतात. आदित्य हा तस्य एतस्य म्हणजे त्या परब्रह्मरूपी परमात्म्याला जाणून घेणाऱ्या गोष्टीला महापुरुष म्हणून जो म्हणतात की नाही, त्याचा आदित्य हा रस आहे. आता त्या उपनिषद वाक्याला जे आहे आचार्यांनी भाष्यामध्ये असं सांगितलं आहे, संसार बाधितैः प्राप्यो बाध्यो वायुर्दारकः. संसाराने बाधित झालेले जे कोणी लोक आहेत त्यांना, त्या सगळ्या लोकांना प्राप्त असणारा, बाध्व प्राप्त असणारा म्हणजे मिळवून घेण्याजोगा असणारा म्हणजे वायूच. तर वायूच्या द्वारे संसाराने बाधित असणाऱ्या लोकांना प्राप्त असणारा म्हणजे मिळू शकणारा परमात्माचं ज्ञान आहे ते मिळू शकतं. आणि ते मिळवून देणारा कोण? वायुर्दार, वायू म्हणतात त्याला. तही मोक्षप्रद, आणि तो वायू, बाध्य नावाचा जो वायू आहे तो मोक्षप्रद आहे. तो मोक्ष देणारा असतो. विष्णुराज्ञा उवाच, विष्णू परमात्म्याच्या आज्ञेने तो मोक्षप्रद होतो. तो उवाच, तो काय म्हणाला, सर्वदेहाभिमानी तू शरीर पुरुषा शिवा. सर्व देहांचा अभिमानी असणारा शरीर पुरुष कोण आहे? तर शिव आहे. म्हणून भौतिक जो देह शरीर आहे आपला ना, भौतिक शरीर, सगळ्या त्या शरीराचा देहावर अभिमान करणारा कोण आहे? शरीर पुरुष म्हणून जो आहे तो शिवच. सर्व वर्णाभिमानीचा शेष हा, सगळ्या वर्णांचा अभिमानी कोण आहे? शेष. तो छांदस पुमान, आणि तो शेष छांदस म्हणजे छंदाला घेऊन राहणारा आहे, तो छंदाबरोबर राहणारा आहे. गायत्री कृष्ण अनुष्ठ बृहती पंक्ती इत्यादी छंद आहेत की नाही, त्या छंदाचा छंदाना घेऊन हिंडत असतो, राहत असतो शिव. सर्व वेदाभिमान्य, सगळ्या वेदांचा अभिमानी कोण आहे बाबा? तर गरुड आहे. सर्व वेदांचा अभिमानी गरुड आहे. शारीर पुरुषाचा म्हणजे शारीरिक जो देहाचा अभिमानी आहे की नाही, शरीराच्या संबंधी किंवा शरीराला संबंध नसणारा जो पुरुष आहे तो शिव आहे. तो म्हणून सर्व वर्णाभिमानी शेष असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर सगळ्या वर्णांचा अभिमानी कोण? शेष आहे. सर्व देहाभिमानी शिव आहे, तर सर्व वर्णांचा अभिमानी शेष आहे. आणि सगळ्या वेदांचा अभिमानी छंदस म्हणजे वेदांचा अभिमानी कोण आहे? तर सर्व छंदोसो छांदसः पुमान सर्व वेदाभिमान्येव गरुड हा. म्हणून सर्व वेदांचा अभिमानी गरुड आहे. म्हणून त्या गरुडाला वेद पुरुष, गरुडो हम्म वेद पुरुष म्हणून. देहाभिमानी वेद पुरुष, देहाभिमानी कोण? शिवा. काय सर्व वर्णांचा अभिमानी शेष आहे, सगळ्या वेदांचा अभिमानी गरुड आहे, सगळ्या संवत्सराचा अभिमानी ब्रह्मदेव, ब्रह्मदेवच चतुर्मुख महापुमान. सार हा शिवस्य अनिरुद्ध नामा साररूपी असणारे जे कोण आहेत की नाही त्या सगळ्यांचा तो अनिरुद्ध नामाचा त्या प्रत्येक देहामध्ये राहणारा श्रीहरी परमात्माच आहे. अइत्या क्रियते तस्मात्, म्हणून प्रत्येक गोष्टीला
अ म्हणून उच्चारण मग करताना कोणत्याही अक्षरामध्ये पाहिजेलच. म्हणून वासुदेव ही यकारका, हा वासुदेव हाच अकार शब्दाने वाच्य आहे. शेषस्य हं, अकार ह्या रीतीने परमात्मा वासुदेव आहे. अकारक हा शेषस्य सारस्थ विभू, शेष आहे की नाही, तर शेषाला सारभूत असणारा तो विभू आहे. अकार शब्द वाच्य असणारा तो विभूर ब्रह्मा आख्या, आणि तो त्यांच्यावर नियमन करणारा ब्रह्म आहे. ब्रह्मशब्दाने वाच्य आहे असा अर्थ. ज्ञान ब्रह्मणात ब्रह्मा, ब्रह्म बृहद जीवजाती कमलासन शब्दराशी म्हणून, शब्दराशी म्हणजे ज्ञान. ब्रूहणात म्हणजे आणून देतो, आणून ठेवतो, म्हणजे आपल्या जवळ ठेवतो, म्हणून त्याला करतात ज्ञान ब्रह्मणात ब्रह्म म्हणतात त्याला. संकर्षणाख्यस्तु हरी, तो संकर्षण अनिरुद्ध झाल्यावर प्रद्युम्न, प्रद्युम्न झाल्यावर संकर्षण आहे ना. तर याकरता संकर्षण शब्द वाच्य असणारा श्रीहरी तो सार रूपाने गरुडाच्या मध्ये देखील राहत असतो. सार असतं गरुडस्य. ब्रह्मा ऋत्विक संस्थित असो तस्मात ब्रह्मेष्ठमेव. ब्रह्म हा कोण कुठं असतो, सगळ्या ऋतुजांच्या मध्ये राहत असतो, म्हणून ब्रह्माने ब्रह्मिष्ठ म्हणून त्या सगळ्या ऋतुजांना म्हणतात. म्हणून ऋतुजा देखील कशा असावेत, ब्राह्मणच असावेत, ब्रह्मिष्ठ ब्रह्मनिष्ठ असावेत, तरच त्यांना ऋतुज म्हणून देता येतं. ऋतुज म्हणजे काय, यज्ञ याग कार्य संपन्न करणारे लोक, त्यांना ऋतुज म्हणतात. म्हणून तस्मात ब्रह्मिष्ठमेव ही कुर्यात ब्रह्मर्तुजम, ब्राह्मण ऋतुजालाच करावं लागतं. तस्मिन विशेषेण हरी, तथा ब्राह्मणांच्या ठिकाणी विशेष करून श्रीहरी परमात्मा राहत असतो. म्हणून ब्रह्मत्विक संस्थित असो तस्मात ब्रह्मिष्ठमेव हि कुर्यात ब्रह्मर्तुजम, तस्मिन विशेषेण स्थितो हरी. ब्रह्मिष्ठ असणाऱ्या ब्राह्मणांच्या ठिकाणी विशेष करून परमात्मा राहत असतो. ब्रह्मणा सारभूत असतो प्रद्युम्नो ब्रह्मा, ब्रह्माचं सार जे आहे की नाही ब्राह्मणामध्ये असतंय ना, तो ते जे रूप असतंय त्यालाच प्रद्युम्न म्हणतात. प्रद्युम्नो भगवान हरी, प्रद्युम्न रूपी परमात्मा दैव आदित्य समस्तच, तोच आदित्यामध्ये राहत असतो बरं का. तर ही आदिर जगत हो, सगळ्या जगाला आदी असणारा तोच आहे. आदित्यामध्ये राहणारा तो सार रूपी राहणारा जो आहे ना प्रद्युम्न, आदित्यामध्ये राहत असतो. तदस्त सर्वभूतेषु जीवानां विनियामक, आणि तो प्रद्युम्न सगळ्या प्राण्यामध्ये राहत असतो आणि सगळ्या जीवांचा नियामक होऊन राहत असतो. परमात्माच आहे असा अर्थ. तेश्चायम शरीर, आता पुन्हा उपनिषद सांगायला, तेश्चायम अशरीर, तर या ठिकाणी शरीर नसणारा असं जो कोणी आहे की नाही तोच प्रज्ञात्मा आहे. प्रज्ञारूपी हे नावाने वाच्य असणारा परमात्मा प्रज्ञात्मा. यश्चासा आदित्य, आदित्य जो आदित्यामध्ये राहत असतो की नाही, एतम एतम एतदिती विद्यात, त्या आदित्यामध्ये असणारे जे स्वरूप आहे ते त्या परमात्म्याचं स्वरूप आहे असं जाणावं. किती विज्ञात, विद्यात म्हणजे जाणावं. तस्मात पुरुषम पुरुषम प्रति आदित्य भवति, म्हणून प्रत्येक पुरुषांच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी आदित्य राहत असतो. आदित्य म्हणजे सूर्य, सूर्यांच्या अंतर्यामी असणारा प्रद्युम्न रूपी परमात्मा राहत असतो. तदप्येतद ऋषिणा उत्तम, ही गोष्ट त्या ऋषीने सांगितलंय, बाध्य नावाच्या ऋषीने सांगितलं बरं का. इति तयम् आदित्यगो विष्णु यद यद विष्णु या प्रद्युम्नाविदो हरी, तो आदित्यामध्ये असणारा जो विष्णू आहे, जो प्रद्युम्न शब्दाने वाच्य आहे, तैव आदित्यगो विष्णु यः प्रद्युम्नाभिधो हरिः, प्रद्युम्न शब्दाने वाच्य असणारा जो हरी आहे, तैव सर्व देहेषु, तोच सगळ्यांच्या देहामध्ये राहत असतो बरं का. सैव आदित्य विष्णू, तो आदित्यामध्ये राहणारा विष्णू परमात्मा प्रद्युम्न शब्दाने वाच्य असणारा जो आहे की नाही तोच सगळ्यांच्या देहामध्ये राहत असतो. जगत म्हणून पितृन देवानाम उदगात, आणि त्याच्यात हीच हीच गोष्ट या मंत्रामध्ये सांगितली आहे. पित्रम देवानाम उदगात अनेकम चक्षुर्मित्रस्य वर्णस्य अग्ने,
आप्राद्यावा पृथ्वी अंतरिक्षम आत्मा जगतस्तुश्च. हा मंत्र आहे, ऋग्वेदातील मंत्र आहे. चित्रम देवानाम उदगा. सगळ्या देवतांच्या मध्ये चित्र विचित्र असणाऱ्या परमात्म्याचं रूप बाहेर निघालं. अनेकम. अनेकम म्हणजे, अनेक म्हणजे न दिसणार असं. अनेकम न एकम, एक म्हणजे दृश्य, दृश्य दिसण्यासारखं. अनेकम न दिसणारे असे ते चित्र विचित्र असणार परमात्माचं स्वरूप निघालं. ते निघून कुठे? चक्षुर मित्रस्य. मित्र म्हणजे आदित्य. आदित्याच्या द्वारे आदित्याला बरोबर घेऊन डोळ्यामध्ये राहत असतो. वर्णस्य अग्ने. आदित्याच्या, मित्राच्या आणि वरुणाच्या अग्नीच्या मध्ये राहत होतो. त्या ठिकाणी, तीन ठिकाणी राहत असतो. चक्षुः शब्दाने वाच्य असणारा चित्र विचित्र असणारा परमात्मा ते स्वरूप मित्राच्या, वरुणाच्या आणि अग्नीच्या तिन्ही मध्ये राहून सगळीकडे शरीरात राहत असतो. मित्रस्य वरुणस्य अग्ने हे तो आदित्य राहत असतो असा. आप्राद्यावा पृथ्वी. समस्त द्युलोकाला, भूलोकाला वेष्टून आप्रात म्हणजे काय? आप्रात. आप्रात म्हणजे व्यापून टाकलेले आहे. प्रात म्हणजे व्यापून टाकलेले आहे, भरवलेले आहे. पृथ्वी अंतरिक्षम. द्युलोकाला, पृथ्वी लोकाला आणि अंतरिक्षाला. म्हणून सूर्य आत्मा म्हणून तसं व्यापलेला आहे. म्हणून हा सूर्यामध्ये असणारा श्री परमात्मा हा सूर्याच्या रूपाने जगतच तस्तुजश्च. सगळ्या जगामध्ये आणि स्थावरामध्ये अणू असणाऱ्या मध्ये म्हणजे चिराचित रूपी असणाऱ्या सगळ्या लोकांच्या मध्ये, जगतामध्ये हा सूर्य सगळ्यांच्या मध्ये राहत असतो. डोळ्यांच्या मध्ये राहत असतो. कुठं कुठं? डोळ्यामध्ये, पाण्यामध्ये आणि अग्नीमध्ये, तिन्ही गोष्टीत राहत असतो सदा. चक्षुर्मित्रस्य वरुणस्य अग्नेः आप्राद्यावा पृथ्वी अंतरिक्षम सूर्यात्मा जगतस्तुश्च. हा मंत्र आहे ऐकून. चित्रं देवानामुदगाद एकं मित्रस्य चक्षुर अनेकं चक्षुर्मित्रस्य वरुणस्य अग्नेः आप्राद्यावा पृथ्वी अंतरिक्षम सूर्यात्मा जगतस्तुश्च. ऋग्वेदातील मंत्र आहे, लक्षात ठेवून घ्या. त्या मंत्राचा अर्थ आता आचार्य सांगतील भाष्यामध्ये सांगायला. दैव आदित्य का हा विष्णू हो. तो आदित्यामध्ये असणारा विष्णू जो प्रद्युम्न शब्दाने वाच्य आहे, प्रद्युम्नाभिधारी. तो सर्व देहेषु सैव म्हणजे तो सर्व देहेषु च अनिरुद्ध तनुः स्थिता. अनिरुद्ध स्वरूपी असणाऱ्या सगळ्यांच्या देहामध्ये राहत असतो. आणि संकर्षण वासुदेव इत्येकस्य चतुर्विधा. तोच परमात्मा प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण, वासुदेव ह्या चार रूपाने राहत असतो बरं का. हो, संकर्षण वासुदेव इत्येक चतुर्विधा. एक परमात्मा चार रूपाने राहत असतो. सर्व देहेषु च अनिरुद्ध तनुस्थितः संकर्षण वासुदेव इत्येकस्य चतुर्विधा प्रतिपुरुषमेतस्मात्. म्हणून प्रत्येक पुरुषांच्या ठिकाणी स्थितो विष्णू नियामक. विष्णू परमात्मा नियामक म्हणजे नियमन करत राहत असतो. आदित्यादी स्थित्व आदित्यादिकांच्या मध्ये राहून, आदित्यामध्ये म्हणजे सूर्यामध्ये, वरुणामध्ये, अग्नीमध्ये त्या ठिकाणी देखील राहून द्योतकोसो प्रतिप्रती प्रत्येक गोष्टीला प्रकाशमंत करत राहतो. म्हणून यदा आदित्यगतं तेजः जगद्भासयते अखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्यमामकम् इत्यादिकामध्ये सांगितलं. म्हणून असं राहत असतो. प्रत्येक गोष्टीला प्रकाशवंत करण्याची क्रिया जी आहे की नाही, त्या अनिरुद्ध प्रतिद्वंद संकर्षण वासुदेव संकर्षण वासुदेव परमात्मा करत असतो. सचेतन तमत्वाधी चित्रमित्य विधीयते. अरे चित्रम म्हणून त्याच्यामध्ये शब्द आहे ना, तर चित्र शब्दाचा अर्थ काय आहे हे सांगितलं आचार्याने. सचेतन तमत्वाधी, जितके चेतनात्मक लोक आहेत की नाही, ज्या ज्या गोष्टींना चेतना मिळत असते, तसे चेतना असणाऱ्या लोकांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ चेतना स्वरूपी असणारा कोण आहे? चेतयिती. चेतयिता म्हणजे काय? चेष्टयिता. चेत शब्दाचा अर्थ काय?
चेष्टईचा, चेष्टा करवणारा म्हणून चेतन म्हणतात त्याला. ज्याच्यामुळे चेष्टा दिसून येते की नाही त्याला चेतन म्हणायचं. ज्याच्यामुळे चेतना दिसून येत नाही तो अचेतन. असं सचेतनतमत्वाधी चित्रमित्य विधीयते. तर म्हणजे चेतना देतो आणि रक्षण करतो म्हणून त्या परमात्म्याला चित्र असं म्हणतात. मुख्यत्वात सर्व देवानाम अननाद ईशितृत्वतः. मुख्यत्वात सर्व देवांच्या मध्ये मुख्य तोच आहे. हा अन देवानां अननादीश ईशतृत्वतः. अन अन हा शब्द कोणाचा आहे? अन हा शब्द वायुदेवाचा आहे. अननाद म्हणजे आणून देणेपणा करतो, म्हणजे बुद्धी ज्ञान इत्यादी देत असतो. ईशतृत्व आणि नियमन करतो. ज्ञान देतो आणि नियमन करतो. कर्तृत्वादप्यनीकंस म्हणजे कर्तृत्व शक्ती त्या परमात्म्याची असते, ह्याची जीवाची काही नसते म्हणून अनेक म्हणतात. चित्रं देवानां उदगाद अनेकम म्हणून अनेक म्हणून शब्द आहे तिचा. अनेकम स उदयीत. तो काही करत नसतो. या सगळ्या लोकांना न करणारे लोक मी केलं असं म्हणतात की नाही, ते काही करत नसतात. सगळं करणारे करता करता तोच असतो. तो उदयीत, तो तिथून निघाला. सूर्यस्थितीमध्ये सूर्यामध्ये आला हरी. म्हणजे जे सगळ्या लोक मी करत असतो असं समजून घेतात की नाही, तो खरे ते लोक काही करत नसतात. खरं करणारा अन अननाथ म्हणजे काय? सगळं चेष्टा इत्यादी करणारा असल्या कारणाने, नियमन करणारा असल्या कारणाने तो परमात्माच मुख्य आहे. आपण सगळेजण कर्तृत्व इत्यादी आपण करत नसलो तरी आपण करत आहोत असं वाटावं की आपल्याला. स उदयी सूर्य स्थित तसला सगळ्यांना तसं वाटावं अशा उद्देशाने सूर्यामध्ये गेला, सूर्यामध्ये राहिला. सूर्य स्थितो हरी ज्ञानतत्वाच्च देवानां. देवांना सगळ्यांना ज्ञान देणार आहे. चक्षुरेनेन दर्शनात. चक्षु म्हणजे दृष्टी. येनेन दर्शनात. त्याच ज्ञानाने चक्षुमध्ये इंद्रियामध्ये दृष्टी आणून देतो. ज्ञानदत्ताच्च देवानां चक्षुः येनेन दर्शनात. येनेन म्हणजे ह्या अनन अनशब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याने दृष्टी देणारा होतो. आपूरयत सर्व लोकान. सगळ्या लोकांच्या मध्ये भरून राहिलेले, व्यापून राहिलेला आहे. प्रकाशेन जनार्दन. हा प्रकाश सगळ्यांना देत सगळ्या लोकांमध्ये राहत असतो म्हणून जनार्दन परमात्माला आपूरयन सर्व लोकान प्रकाशेन जनार्दन आदानात. म्हणजे सगळ्या जनांच्या मध्ये पूर्ण करून राहून हा जनार्दन काय करतो? आदानात सर्व जीवानां. सगळ्या जीवांना आपल्या जवळ ओढून घेतो आणि अतृत्वात प्रलय कालामध्ये त्यांना सगळ्यांना खाऊन टाकतो असा अर्थ. सर्व जीवानां अतृत्वा आदानात सर्व जीवानां. सगळ्या जीवांना एकीकडे खेचून आणतो आणि नंतर शेवटी प्रलय कालाला असताना खाऊन टाकतो. सर्व जीव अतृत्वात प्रलय पिछ. आत्मेत्युक्त भगवान म्हणून परमात्मा जो आहे आत्मशब्दाने वाच्य आहे. आत्मेत्युक्त भगवान जगत संपूर्ण जगताचा आत्मा परमात्मा आहे असा अर्थ. जगत सगळे चर चर सगळे जगाला जे काही जग आहे की नाही त्या सगळ्यांना परमात्मा हे सगळं असं करतो, आणून देतो आणि सगळं दाखवतो, ज्ञान देतो. एताम अनुविधाम संहिताम संधीयमानाम अन्य इतिहास हा वाचवा. याप्रमाणे अनुविधान अनुसंधान करत संहिता मध्ये संधान करणारा, जाणून घेणारा जो व्यक्ती आहे की नाही त्यालाच म्हणतात बाध्व. एतामेव बहुरुचा महत्युक्ते मीमांसन्ते. महत्तर असणाऱ्या उक्तामध्ये, उक्त म्हणजे स्तुतीला उक्त म्हणतात. ह्या महत्तर असणाऱ्या स्तुतीला म्हणजे बृहती सहस्रनामाला सगळे लोक मीमांसन्ते जाणून घ्यावा अशी इच्छा करत असतात. हे तर ए, बघ अरे अग्नीमध्ये. हा बोला. नाही, अरे आपण आता ह्याच्यानंतर थोडं थोडं घ्यायचं का संपवायचं आणि मग सुट्ट्या करायच्या?